आपके सामने एक बड़ा सा रेड बटन है। हाँ, है। दबा दिया, आगे बोलो। तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे, कारण आपण आजचा व्हिडिओ इंस्टाग्रामवरील ट्रेंडिंग सॉन्गवरती करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण मराठीमध्ये रील्स व्हिडिओ एडिटिंग आणि स्टेटस व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। आणि आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करू शकता, कारण आपण टेलिग्रामवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन डेलीचे मटेरियल फ्रीमध्ये देत असतो। टेलिग्रामची डायरेक्ट जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथून जाऊन तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। सॉरी कोई बात नहीं, हम तो चूतिए हैं, दोबारा ट्राई करेंगे। और क्या बहस चोर के काम है हम पे। हम तो छोटे लोग हैं, हम तो सिर्फ वीडियो ही बना सकते हैं। तर मित्रांनो, मी आलेट मोशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे। तर अशा प्रकारे आपले दोन प्रीसेट दिसणार आहेत, एक बिट बुकमार्क प्रीसेट आणि दुसरी शेक इफेक्ट प्रीसेट। तर मी ऑलरेडी दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घेतलेले आहेत, तुम्ही सुद्धा प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या। आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील मटेरियल आणि प्रीसेट। तर सर्वात पहिल्यांदा आपल्या वरची बिटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे काहीच बिटमार्क प्रीसेट दिसणार आहे। तर आता काय करायचं, आपल्याला सर्वात पहिल्यांदा फोटो ॲड करून घ्यायचे। तर फोटो ॲड करण्यासाठी 5 सेकंदापाशी यायचं आहे आणि इथून फोटो ॲड करून घ्यायचे आहे। तर मी फोटो ॲड करून घेतो। तर मी फोटो ॲड करून घेतलेले आहे। तर अशा प्रकारे फोटो काही दिसणार आहेत। तर काय करायचं, आपल्याला 0 सेकंदापाशी यायचं आहे। 0 सेकंदापाशी आल्याच्या नंतर हा जो ग्रुप आहे, ग्रुपचा आपल्याला फोटो चेंज करायचे। त्यासाठी काय करायचं आहे, ग्रुप ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपवरती जायचं आहे। तर अशा प्रकारे काही 2 लेअर दिसणार आहेत। त्यानंतर ग्रुप अँड मास्कवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर एडिट ग्रुपवरती जायचं आहे। अशा प्रकारे इथं आपल्याला 2 लेअर दिसणार आहेत। तर आपल्याला 2 नंबरची फोटोची लेअर क्लिक करून घ्यायची आहे आणि वरती कलर अँड फिलवरती क्लिक करायचं आहे। इथं नंबर किंवा नाव येईल, त्यावरती क्लिक करून तुमचा जिथे फोटो असेल ते फोटो ॲड करून घ्यायचे। तर मी अशा प्रकारे इथं फोटो सिलेक्ट करायचं आणि वरी ॲडवरती क्लिक करायचं। तर अशा प्रकारे इथं फोटो सिलेक्ट होऊन जाईल। तर बॅकला यायचं आपल्याला। तर बॅकला आल्याच्या नंतर काय करायचं आहे, ते 2 नंबरचा फोटो चेंज करण्यासाठी एकदम सॉन्गच्या वरती एक फोटो मिळणार आहे, त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। त्याचबरोबर कलर अँड फिलवरती जायचं आहे, इथं नंबर किंवा नाव असेल त्यावरती क्लिक करून इथं फोटो ॲड करून प्लसवरती क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे काहीसा फोटो ॲड होऊन जाईल। त्यानंतर काय करायचं, आपल्याला आता या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचं आहे। त्यासाठी बॅकला शेक इफेक्ट प्रेसेटवरती यायचं आहे। तर शेक इफेक्ट प्रेसेटवरती आल्याच्यानंतर एकच शेक इफेक्ट दिसणार आहे आणि हाच इफेक्ट सर्व फोटोवरती पेस्ट करून द्यायचा आहे। तर फोटोवरती क्लिक करायचं आहे, नंतर इफेक्टवरती जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर बिटमार्क प्रेसेटवरती यायचं आहे, 7 सेकंदापाशी यायचं आहे, सॉरी 5 सेकंदापाशी, आणि इथून जितके काय फोटो आहेत सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचे आहेत। तर मी इफेक्ट पेस्ट करून देतो भावांनो। सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट करून दिलेले आहेत। अशा प्रकारे काहीसा हा इफेक्ट दिसणार आहे। तर काय करायचं, आपल्याला 5 सेकंदापाशी यायचं आहे। 5 सेकंदापाशी आल्याच्या नंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे, एक रेक्टँगल घ्यायचा आहे, नंतर वरती 3 डॉटवरती क्लिक करून घ्यायचं आहे, नंतर फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली कलर अँड फिलवरती जायचं आहे, त्यानंतर साईडला शॅडोवरती जायचं आहे, त्याच्यानंतर खाली सर्कल शॅडोवरती जायचं आहे। सर्कलला एक सेंटरला घ्यायचं आहे, व्हाईटला खाली ओढून घ्यायचं आहे, त्यानंतर व्हाईटवरती क्लिक करायचं आहे, त्याला ब्लॅक करून घ्यायचं आहे, नंतर ब्लॅकवरती क्लिक करायचं आहे, त्याला ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे काहीशी आपली शॅडो तयार होणार आहे। तर मी माझ्या फोटोनुसार ॲडजस्ट करून घेतो, तुम्ही तुमच्या फोटोनुसार ॲडजस्ट करून घ्या। आणि ह्या व्हिडिओच्या लास्टपाशी यायचं आहे, याची लेंथ वाढून घ्यायची आहे। त्यानंतर काय करायचं, परत 5 सेकंदापाशी यायचं आहे, परत ती स्टेप वापरायची, प्लसवरती क्लिक करून रेक्टँगल, त्यानंतर फिल टू कंपोजिशन एरिया, त्यानंतर कलर अँड फिल, नंतर शॅडो। पण आता काय करायचं आहे, सर्कल शॅडो न घेता
सारी शॅडो घ्यायची आपल्याला. नंतर ह्या ब्लॅकला खाली घ्यायचं आहे, व्हाईटला असं थोडं खाली खेचून घ्यायचं. त्यानंतर व्हाईटवरती क्लिक करायचं आहे, याला ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे. व्हिडिओच्या लास्टपाशी येऊन इथे सुद्धा लेंथ वाढून घ्यायची. तर हा जो आपण आत्ता बनवलेला शॅडो आहे ते थोडा खूपच डार्क दिसत आहे, त्याला फेंट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला मी एक डाउनलोडमध्ये PNG दिलेली असेल, ती PNG ॲड करून घ्यायची आहे. तर मी ती PNG ॲड करून घेतो. तर अशा प्रकारे काहीच PNG दिसणार आहे. त्यानंतर इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्ट करायचं आहे. क्रोमा की नावाचा इफेक्ट मिळेल, तो इफेक्ट ॲड करायचा आहे. इथं ग्रीन असेल त्याला ब्लॅक करून घ्यायचं आहे. झालं. त्यानंतर व्हिडिओच्या लास्टपर्यंत देऊन याचीसुद्धा लेंथ वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आणि इमोजीसवरती टच करून याला शॅडोवर घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला मी डाउनलोड फाईलमध्ये 3 ओव्हरले व्हिडिओ दिलेले आहेत. ते ओव्हरले व्हिडिओ ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी ते ओव्हरले व्हिडिओ ॲड करून घेतो. तर अशा प्रकारे कायचा ओव्हरले व्हिडिओ दिसणार आहे. तर काय करायचं, आपल्याला ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती जाऊन लाईटनवरती जायचं आहे. त्यानंतर याला स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे काही ओव्हरले व्हिडिओ दिसणार आहे. त्यानंतर काय करायचं, आपल्याला सेकंड ओव्हरले व्हिडिओ कशी यायचं आहे, त्या ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ब्लेंडिंगवरती जाऊन लाईटनवरती जाऊन यालासुद्धा स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे काहीचा ओव्हरले व्हिडिओ दिसणार आहे. तर म्हणजे कॅपकटचा इफेक्ट आहे हा आपण जरा थोडा कुटाणा करून आलाइट मोशनमध्ये घेतलेला आहे. त्यानंतर काय करायचं, आपल्याला 2 नंबरच्या ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. त्याला कॉपी करून घ्यायचं आहे. एक समोर डबल बीट असेल बघा, त्या बीटपाशी यायचं आहे आणि इथून हा व्हिडिओ पेस्ट करून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे काहीच दिसणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला आता बॉर्डर ॲड करून घ्यायचे आहे. मी म्हणजे ऑलरेडी बॉर्डर काय दिलेलं नाही, तर आपण बॉर्डर कसे बनवायचे तुम्हाला सांगतो. त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं आहे, परत एक रेक्टँगल ॲड करून घ्यायचं आहे. नंतर 3 डॉटवरती क्लिक करून फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं नाही, हे थोडं समजून घ्या. त्यासाठी ट्रेस टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली कलर अँड फिलवरती जायचं आहे, याला नो कलर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर बॅकला येऊन बॉर्डर अँड शॅडोवरती जायचं आहे. ते स्टोक असेल, स्टोकला इनेबल करायचं आहे. स्टोकचा कलर ब्लॅक असेल, याला व्हाईट करून घ्यायचं आहे. स्टोकची थोडी लेंथ अशा प्रकारे काही वाढून घ्यायची आहे. मी व्हिडिओच्या लास्टपर्यंत येऊन याला ओढून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनवून रेडी होणार आहे. व्हिडिओ कसा झाला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो, आपला 1 सबस्क्रायबर आणि 1 लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करून जा. तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मागची व्हिडिओ बघत राहा. जय शिवराय, जय शंभूराजे.